आज आपण 1 मिनिट गेम खेळणार आहोत। त्यासाठी लागणारे साहित्य पाहू। इयरबड्स घेतलेले आहेत 2 आणि आपण जे धूप जाळतो त्याच्या खाली जी प्लेट येते त्या या प्लेट आहेत। तुम्ही 1 चे कॉइन सुद्धा वापरू शकता याच्याऐवजी आणि काही बांगड्या आहेत। अजून दुसरा गेम खेळणार आहोत। त्यासाठी मी एका वाटीमध्ये साबुदाणा घेतलेला आहे आणि अगरबत्तीच्या मागच्या काड्या घेतलेल्या आहेत। पहिला गेम खेळण्यासाठी ताटाची उलटी बाजू घेतलेली आहे आणि त्याच्यावर सर्व बांगड्या ठेवून घेतलेल्या आहेत। त्याच्या मध्यभागी धूप ज्या प्लेटवर जाळतो त्या प्लेटा उलट्या साइडने ठेवून घ्यायच्या आहेत। तुम्ही याच्याऐवजी कॉइन सुद्धा वापरू शकता। या गेमची सुरुवात कोणत्याही एका बाजूनेच करायची आहे। 2 ज्या काड्या घेतलेल्या आहेत त्याच्या साहाय्याने आपण या ज्या प्लेटा उलट्या केल्या त्या सरळ करायच्या आहे। हा गेम अर्धा मिनिटाचा सुद्धा तुम्ही ठेवू शकता किंवा 1 मिनिटाचा सुद्धा ठेवू। 1 मिनिटाचा किंवा अर्ध्या मिनिटात जास्तीत जास्त ज्या प्लेटा सरळ होतील त्यांचा विनर म्हणून नाव घोषित होईल। असा हा पहिला गेम आहे। अजून दुसरा गेम कसा खेळायचा तो सुद्धा पाहूया। एका वाटीमध्ये मी साबुदाणा घेतलेला आहे आणि 2 अगरबत्तीच्या काड्या घेतलेल्या आहेत। 2 अगरबत्तीच्या काड्याच्या साहाय्याने एका वेळेस एकच साबुदाण्याचा दाणा वाटीच्या बाहेर काढायचा आहे। अशा पद्धतीने 1 मिनिटाच्या आत जास्तीत जास्त साबुदाण्याचे दाणे जे बाहेर काढेल ते गेमचे विनर होतील। अशा प्रकारे 2 गेम मी इथे दाखवलेले आहेत। तुम्हाला जर हे गेम आवडले असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि हे गेमचे व्हिडिओ तुमच्या फ्रेंड्सना सुद्धा नक्की शेअर करा। या व्हिडिओप्रमाणेच अजून भरपूर व्हिडिओ पाहण्यासाठी प्रीती अनंत रेसिपी चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। धन्यवाद।